नमस्ते मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? मीही मस्तच. तर तुम्ही बघत आहात हा ॲमेनोरा मॉल आणि आज माझी होती ऑफिसची पार्टी ॲमेनोरा मॉलमध्ये, बार्बेक्यू नेशनमध्ये, जिथे अनलिमिटेड जेवण भेटतं. आणि ऑफिसची पार्टी म्हणलं तर आपल्याला ती परवडतेच, कारण की आपल्याला ₹1 टाकायचा नसतो त्या पार्टीमध्ये. तर हा बघत आहात तुम्ही ॲमेनोरा मॉल आणि बार्बेक्यू नेशन. मी आली होती 12:30चा टाईम दिला होता आणि मी आली होती ऑलमोस्ट 12 वाजता, कारण मला ऑलमोस्ट प्रवास करून यायचा होता. ऑलमोस्ट 10:30 वाजता मी माझ्या घरातून निघाली, बस केली आणि 12 वाजेपर्यंत मी पोहोचली ॲमेनोराला, 2-2 गाड्या चेंज करून. घरापासून जे बस केली ती मगरपट्ट्याला उतरली, तिथून शेअरिंग ऑटो केली आणि मग ॲमेनोराला आली. अरे काय उकडत होतं, ओली ओली झालती मी घामाने. त्यानंतर ॲमेनोरा मॉलमध्ये आल्यानंतर तुम्ही बघत आहात असा फर्स्ट क्लास मॉल. इथून एंट्री केल्यानंतर मला माहिती होतं की आतमध्ये का फर्स्ट का सेकंड फ्लोअरला आहे, म्हणून ही एंट्रीची साईड आहे. आणि सरळ 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 मी चालत गेली. तुम्ही बघत आहात नजारा, इतकं उकडत होतं, हे ऊन इतकं डेंजरस होतं, कासावीस माझा जीव झाला होता. बघत आहात ना, इथे समोरच मला बार्बेक्यू दिसतंय, पण मला ते दिसलं नाही. आणि मी अंडर इम्प्रेशनमध्ये होते की मागे मी आली होती ते फर्स्ट फ्लोअरला होतं, म्हणून त्या दिशेने मी सरळ सरळ चालली होती की आपल्याला फर्स्ट किंवा सेकंड फ्लोअरला आतल्या साईडला जायचं आहे. आणि सरळ सरळ मी चलत चलत नजारा बघत बघत शूट घेत तुम्हाला दाखवण्यासाठी की ॲमेनोरा मॉलमध्ये बार्बेक्यू नेशनला कसं जायचं आहे हे दाखवण्यासाठी. आणि चालते आणि हा मस्तपैकी नजारा दिसला ना हो. काय हे बदक आहे, मस्तच नजारा. इथे आल्यानंतर मी म्हटलं चला आता आपण फ्रेश होऊयात, थोडंसं टचअप देऊयात, मेकअप करूयात मस्त, कारण की उकडते फार. आणि असं वाटलं की यार AC कोणीतरी लावा रे, इतकं गरम होत होतं. सगळ्यांना माहिती असेल की काय गरमी आहे हल्ली पुण्यामध्ये. अरे झाडं लावा, झाडं जगवा. आणि आली मस्तपैकी मी फ्रेश होऊन, बघत आहात तुम्ही मला. आणि म्हटलं चला आता ह्या पायऱ्यांवरनं सरळ आपल्याला वरती जायचं आहे. दिसते ना पायऱ्या? आता मी तुम्हाला सांगते की इथून मागच्या वेळेस मी गेली होती, काय नजारा आहे मॉलचा. चला या दिशेने आपण इथून वरती जाणार आहोत बार्बेक्यू नेशनसाठी. चालली आहे मी. तर गंमत तुम्हाला नंतर पुढे कळेलच की मी काय घोळ घातला आहे तो बार्बेक्यू नेशनला जाण्यासाठीचा. तर मग इथून मी पुन्हा वरती गेली, कारण मला माहिती होतं मागे मी 2-3 वर्षापूर्वी जेव्हा ऑफिस पार्टीसाठीच आली होती तर सेकंड फ्लोअरला कुठे होतं. आणि फायनली इथे मी सेकंड फ्लोअरला विचारलं की कुठे बार्बेक्यू, तर त्यांनी म्हणले फर्स्ट ग्राउंड फ्लोअरला आहे. माझा झाला पचका, सगळीकडे शोधती बार्बेक्यू नेशन काही दिसेना. मग पुन्हा मी खाली आल्यानंतर बघते का हे बार्बेक्यू नेशन, पण हे बॅकसाईड होतं मंडळी, मला गेट काही दिसेच ना. मग इथून मी बाहेर आली, नंतर दिसलं यार आलं बार्बेक्यू नेशन. एक फ्रेंड पण तिथे भेटला, श्वास घेतला, म्हणलं चला बाबा, इतकं दमछाक झाली आणि बार्बेक्यू नेशन फायनली मला भेटलं. तर तुम्हीही जर आला असेल आणि जायचं असेल तर वरती सेकंड फ्लोअरला कुठेही जाऊ नका, डायरेक्टली इथे एंट्री केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला बार्बेक्यू नेशन, KFC, एजंट जॅक्स सगळे भेटतील ह्याच एरियामध्ये. तर हे आहे आपलं बार्बेक्यू नेशन. ते स्टार्ट होणार होतं 1 वाजता आणि मी तरी 12 वाजता तिथे पोचली, पण 12:30चा आम्हाला टाईम दिला. आणि त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की टायमिंग आहे 1चा, तर 1 नंतरच आम्ही ओपन करणार. मग आमच्या मित्रमंडळींसाठी वाट बघितली आणि नंतर ह्यांनी मस्तपैकी 1 वाजता ओपन केलं बार्बेक्यू नेशन. तुम्ही बघत आहात, मी तर इतकी एक्सायटेड होती. आणि ही आहे मी, जी की मस्त व्हिडिओ काढत
फार भूक लागली होती कारण मी ब्रेकफास्टच केला नव्हता. कारण उठली सकाळी मस्तपैकी. उठल्यानंतर म्हटलं आता काय खायला नको, मस्तपैकी आता हे चिकन खाऊयात. चिकन प्रॉन्स, मी तर प्रॉन्स लवर आहे आणि हे इतके प्रॉन्स खाल्ले मी, इतके खाल्ले. हे आहे चिकन क्रिस्पी. वाव, आय लव बार्बिक्यू नेशन. हे आहे आमचं मजेटो, मस्तच. खूप भारी होतं हे. पण हे इन्क्लुडिंग नव्हतं आमच्या पॅकेजमध्ये. कॉर्पोरेटचं आम्हाला पॅकेज भेटला होता, त्यामुळे हे पॅकेजमध्ये नव्हतं. वीकडेजमध्ये अवेलेबल आहे ते कॉम्प्लिमेंटरी. आणि ही माझी आईस्क्रीम. तसं मी जास्त काही मेन कोर्स खाल्ला नाही. आणि हे खाल्ल्यानंतर मी श्वास घेत की किती खाल्लं आहे बाबा मी, बापरे. नंतर हे तुम्हाला दाखवण्यासाठी की काय काय अवेलेबल आहे. खूप साऱ्या गोष्टी होत्या इथे. तुम्हाला चिकन बिर्याणीपासून नूडल्स, मेन कोर्स, स्टार्टर्डमध्ये सर्व काही मिळेल एकाच पॅकेजमध्ये. अनलिमिटेड जेवण, चिकन, अंडा, नूडल्स, आईस्क्रीम, कुल्फी. तुम्ही चिकनचे, फिशचे सगळे स्टार्टर्ड अवेलेबल आहेत. तर इथे मी माझ्या फ्रेंडसोबत, त्याला मेन कोर्स खायचं होतं त्यासाठी मी घेऊन आली होती. आणि हे व्हेजमध्ये पण भरपूर आयटम्स होते. वाव, ऑसम. तुम्ही पण नक्की जावा तुमच्या जवळपासच्या बार्बिक्यू नेशनमध्ये. थोडं कॉस्टली वाटेल पण सॅटिस्फाईड होऊन माणूस बाहेर येईल तिथून. हां, पण मी तर ब्रेकफास्ट केला नव्हता. तुम्ही मस्त ब्रेकफास्ट करू नका, थोडंफार सकाळी खावा आणि मग जावा. आणि ही आहे मी. मस्तपैकी सगळं खाल्ल्यानंतर बाहेर आलो आम्ही. ऑलमोस्ट आम्हाला 2 तास आम्ही आतमध्ये होतो. 3 वाजता बाहेर आलो, जे 1ला सुरू केलं होतं. आणि आपल्या ॲमेनोरा मॉलमध्ये हे बाहेरचा नजारा आहे. जिथे तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता. थोडं कॉस्टली पडतं बाहेरच्यापेक्षा, पण ठीक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. तर आम्ही होतो ॲमेनोराच्या बार्बिक्यू नेशनमध्ये. ॲमेनोराला जर कोणाला माहीत नसेल तर ॲमेनोरा पुण्यामध्ये आहे, नियर बाय हडपसर, मगरपट्ट्यामध्ये. आणि छानच, पण ऊन फार आहे, सगळ्यांनाच माहिती तसं आता किती ऊन आहे. व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.